तर सर्वप्रथम सगळ्यांना भोगी निमित्त माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मकर संक्रांतीचा सणाचा पहिला दिवस आहे. तर असं होतं ना, माझ्यासोबत मी जेव्हा जेव्हा काहीतरी करायला ठरवते तर तेव्हा तेव्हा त्यात काही ना काही प्रॉब्लेम येतातच. आणि असं मी जे मनापासून करायला ठरवते ना, त्यात नक्कीच प्रॉब्लेम येतात. आता होतंय असं, मी काल सगळं प्लॅनिंग केलेलं होतं की मी असं करल तसं करल. आणि त्याच्यामुळे मी आता यांना सुट्टी होती तरी सुद्धा मी लवकर उठले. कारण तर म्हटलं आज सण आहे. आणि हा जो सण आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. का तर मी माझ्या आयुष्याला काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा मी हा मकर संक्रांती सण पूर्ण जशा जी पद्धती त्या पद्धतीने साजरी करणार आहे. याच्या अगोदर पण माझ्या माहेरी पण हा सण काही साजरी झाला नाही. म्हणजे मम्मीला एवढा टाइम भेटतच नव्हता की हा सण आम्ही साजरी करू. भाजी कशी बनवतात हे मला माहिती नव्हतं. कारण त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल वगैरे काही नव्हता, त्यामुळे मला समजलंच नाही. पण लग्नाच्या नंतर मला असं वाटलं होतं की लग्न झाल्याच्या नंतर माझ्या सासरी तरी मी हे सण सेलिब्रेट करेल. पण झालं असं की सासरी पण 2 वर्ष लग्नाच्या नंतर म्हणजे तर दिसलं नाही मला असं काही करताना. सगळी तयारी करून ठेवलेली होती. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. भाकरी वगैरे करून घेतल्या, मसाला वगैरे सगळं काढून घेतलं. सगळं सगळं झालेलं होतं माझं. पण ऐन वेळेला लाईट गेली. आणि लाईट गेली तर आताशी आली. नाश्ता वगैरे करून गेले ते काम आहे सगळ्यांचं, तर ते गेले बाहेर. तर आता ठीक आहे म्हटलं. तर तुम्ही बघू शकता, हे बघा माझा मसाला पण रेडी होता. आणि जे आपण त्याच्यात पालेभाज्या वगैरे जे टाकणार आहे ते सगळं माझं इथं मी एकदम स्वच्छ असं धुवून वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. आता बनवायचं दोघांपुरतेच होतं, म्हणून मी थोडं थोडंसं सगळं घेतलं. आणि मी फर्स्ट टाइम बनवते त्याच्यामुळे मला माहित नाही ते कसं बनणार आहे कसं नाही. आणि याच्यामध्ये काही टाकायचं राहिलं तर ठीक आहे. आता यावेळेस माझ्या एवढं लक्षात आलं नाही. तर मी नेक्स्ट टाइम नक्कीच लक्षात ठेवीन की याच्यात काय काय टाकायचं. आता मी ते घेतले गाजर. आता हे त्यांनी त्यांच्या मनाने आणले, आता काय मला माहित नाही. प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा. हे वालाच्या शेंगा आहेत, हे वाटाणे आहेत, हे कच्चे हरभरे आहेत. आणि हे जे बोरं आहेत ना, त्यातल्या ज्या गाठोळ्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्या. जेणेकरून मला आतमध्ये पण समजेल खराब आहे की काय. आणि इकडे बघा हे शेवग्याच्या शेंगा, वांगी, बटाटे असं सगळं घेतले जे जे पाहिजे होते ते. आणि इकडे कोथिंबीर, खोबरं, कांदा आणि तीळ. आता याच्यात मी नंतर बघितलं यातच मी शेंगदाणे ऍड करणार आहे. आता ते शेंगदाणे वगैरे ऍड करून मी मसाला बारीक करून घेते. तर माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत. एक मिनिट. तर तुम्ही बघू शकता माझ्या भाकरी पण तयार होत्या. यात पण मी तीळ ऍड केलेली आहे, ते तुम्हाला दिसत असतील. आता एवढे नाही टाकले कारण फर्स्ट टाइम खाणारे म्हटलं कसे लागतात कसे नाही, म्हणून शक्य होईल तेवढे टाकले. तर ह्या 2 भाकरी आमच्या दोघांसाठी होत्या आणि ही छोटीशी मी पिऊसाठी केली होती. म्हटलं जर खाते ते असं तसं कसं तरी करून, तर म्हटलं खाल्ली तर खाल्ली तिने पण. तर सगळं माझं सगळं रेडी होतं. तर आता शेंगदाणे पण भाजून घेतले. आता ते मी टाकते त्याच्यामध्ये. आता कसं आहे, काय करणार नाही ना, काय करू शकत नाही. आता ज्या प्रॉब्लेम्स आल्या आणि माझ्यासोबत हे फर्स्ट टाइम नाही झालं, हे प्रत्येक वेळेस होतं. आणि मी ही भाजी फर्स्ट टाइम करते. प्लीज जर माझं काही चुकलं तर प्लीज कमेंट करून सांगा किंवा मी काहीतरी अजून टाकलं पाहिजे होतं याच्यात. आता जो गरम मसाला वगैरे आयता टाकतात ना, त्यापेक्षा मी याच्यातच टाकलेला आहे जो खडा मसाला असतो. कुठून आणणार ना, आता आपण बारीक करून घेऊया आणि मग मी भाजी टाकते. आता माझा मसाला तर झालाय, पण माझ्या आताशी एक गोष्ट लक्षात आली. आता ती अशी की हे जे सगळं आहे तर हे अगोदर शिजवून घ्यावं लागतं. तर ते मी शिजवून नाही घेतलेलं, म्हणून आता ते मला सगळं
पुन्हा शिजायला टाकावं लागेल, तुमच्या लक्षात तर आलंच असेल. तर आता मी भाजी टाकणार आहे. सो प्लीज काही चुकलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा की मी त्यात काय ऍड केलं पाहिजे होतं, किंवा हे चुकलं किंवा ते चुकलं. कारण मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की फर्स्ट टाइम मी भाजी बनवते. आता अगोदर मी कढीपत्ता टाकलाय आणि उशीर झाला म्हणून मी काय केलं, कुकरमध्येच जे भाजीपाला मी जे घेतलंय सगळं बनवण्यासाठी ते सगळं कुकरमध्येच टाकून दिलेलं. आता मी चेक करून बघते. शिजलंय त्याचं सगळंच. आता कढीपत्ता तर झालाय. थोडीशी जिरे, मोहरी, आता जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर हळद. आता याच्यामध्ये हा मसाला तर बऱ्यापैकी शिजलाच आहे. कमी गॅसवरच मी होऊ दिला त्याला शक्यतो. आता यात मी हे टाकून देते सगळं जे शिजलेलं भाजीपाला आहे तो, सगळ्या भाज्या आहेत. मी तर खूप एक्सायटेड आहे की भाजी कशी होईल, नेमकं काय होईल माहित नाही. आता मी मीठ अगोदर टाकलेलं होतं, मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं, म्हणून हे जे मीठ आहे आता जरा विचार करूनच टाकणार आहे. कारण जास्त जर झालं तर अवघड होईल. कारण भाजी मी शक्यतो एवढी पातळ ठेवणार नाही, त्याला थोडीशी घट्ट करणार आहे. कारण खाणार आहे आम्ही 2 नाही, खाऊन खाऊन तरी किती खाणार ना. काहीशी भाजी आपली आता तयारच आहे. अजून मी 5 मिनिटं तिला ठेवणार वरती आणि काढून घेणार. सो भाजी तर एकदम टेस्टी दिसते मला. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि यात माझं काही चुकलं असेल, काही राहिलं असेल टाकायचं तर प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट इयर मध्ये पुढच्या वर्षी त्यात सुधारणा करून नक्कीच ते सगळं त्यात ऍड करण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, उद्या आपल्या मकर संक्रांतीचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर मी अगोदरच बोलले होते की मी सगळं हे जे सण आहे हा मकर संक्रांतीचा, हा मी फर्स्ट टाइम साजरी करते. तर प्लीज मला त्यात पण सांगा. त्या पूजा वगैरे मी सगळं जे करतात त्यांना विचारून वगैरे किंवा मोबाईलवर चेक करून व्हिडिओज वगैरे बघूनच मांडणार आहे. तर त्यात पण काही राहिलं किंवा चुकलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी पुढच्या वर्षी त्यातही सुधारणा करेल. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्याही ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.